नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीरच्या पेपर 2चे आज आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघणार आहे. तर मी मागील काही 8 ते 10 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे MUHSचे क्वेश्चन पेपर्स सर्च करून काही शोधलेले आहेत. तर त्यामध्ये आपण 2014 पासून ते 2024 पर्यंत जे रचना शारीरचे पेपर 2चे MUHSचे ऑफिशियल जे युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचा थोडाफार अभ्यास करणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की आता तुम्ही म्हणजे नोट्स वगैरे तर काढतच असाल, वाचत असाल रोज डेली. तर ते वाचत असताना तुम्हाला कोणता प्रश्न वाचायचा, कोणता स्किप करायचा, कोणता पार्ट जास्त वाचायचा, कोणता जरा MCQच्या दृष्टीने वाचायचा, हे समजण्यासाठी हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट असतात. कारण एखादा क्वेश्चन समजा इम्पॉर्टंट आहे पण तो तुम्ही अभ्यासच केला नाही किंवा चुकून स्किप केला तर मग त्याला अर्थच राहत नाही, कारण तो तर प्रिव्हियस इयरला आलेला आहे. मग त्याचे चान्सेससुद्धा आहेत की ह्या वेळेससुद्धा तो येईल. मग तसे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजतील की जे रिपीट झालेले आहेत, जे जास्त वेळा परत आलेले आहेत, जे LAQ महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रश्नांसाठी तुम्ही हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ बघा आणि त्यामधून नीट समजून घ्या कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत तर सुरुवातीला सिलेबस जरा फॉर्मॅट वेगळा होता पेपरचा, की त्यामध्ये 3 मार्काचे प्रश्न, 5 मार्काचे प्रश्न आणि 15 मार्कांचे प्रश्न होते. तर 2021च्या पुढच्या बॅचपासून फॉर्मॅट चेंज झालेला आहे. त्यामध्ये फक्त SAQ आणि LAQ म्हणजे 5 मार्कांचे प्रश्न आणि 10 मार्कांचे प्रश्न असा फॉर्मॅट आहे. तर हा जो आपण पेपर बघणार आहे ते 2014 पासूनचे, त्यामध्ये जे 3 मार्कांचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्ही बघा, इग्नोर करू नका की आपल्याला 3 मार्कांचे प्रश्न नाही आहेत मग ते इग्नोर करायचे. त्यातले सुद्धा काही प्रश्न असे येऊ शकतात जे तुम्हाला 5 मार्काला विचारतील किंवा त्यामध्ये थोडाफार अजून एखादा प्रश्न ॲड करून ते 2 प्रश्न कंबाईनमध्ये 5 मार्काला विचारतील. तर ते जे 3 मार्कांचे प्रश्न आहेत ते कन्सेप्ट त्याच्या क्लिअर करा, ते एकदा वाचून घ्या. तर सुरुवातीला विंटर 2014चा रचना शारीरचा पेपर 2 आहे. त्यामध्ये बघा 3 मार्कांच्या प्रश्नांमध्ये बघून घ्या तुम्ही. मी 3 मार्कांचे प्रश्न प्रत्येक पेपरचे वाचणार नाही आहे, ते तुम्ही बघून घ्या. आपण फक्त 5 मार्काने मोठे प्रश्न डिस्कस करणार आहे. तर 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये वर्मिफॉर्म अपेंडिक्स, त्यानंतर युटेराईन ट्यूब आणि सायटिक नर्व हे SAQला विचारलं होतं. त्यानंतर हायपोथॅलॅमस, मध्यकर्ण, मिडल इयर. आता तिथे आयुर्वेदिक जरी नाव दिलं असलं तरी तुम्हाला समजायला पाहिजे की कोणता प्रश्न आपल्याला आयुर्वेदिक ॲस्पेक्ट लिहायचा आहे, कोणता आपल्याला मॉडर्नचा लिहायचा आहे. तर तिथे ड्युरा मॅटर, त्यानंतर अधिवृक्क ग्रंथी जरी दिलं असलं तर तुम्हाला ते सुप्रारेनल ग्लँड लिहायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण अभ्यास करताना अधिवृक्क ग्रंथी केला आहे का, त्याचा काही पार्ट वाचला आहे का, तर नाही, मग सुप्रारेनल ग्लँड लिहायचं असतं. तर तिथे कन्फ्यूज होऊ नका, एकदम सिम्पल इझी गोष्ट आहे. आणि जिथे कंपल्सरी दोन्ही पार्ट लिहायचे असतात तिथे तुम्हाला ते क्वेश्चनमध्ये सुद्धा देतात की एखादी गोष्ट आयुर्वेदिक व आधुनिकदृष्ट्या वर्णन करा. मग तिथे तुम्हाला दोन्ही लिहिणं गरजेचं असतं, आयुर्वेदिक ॲस्पेक्ट पण आणि मॉडर्न ॲस्पेक्ट पण. तर ते तसे स्पेसिफिक प्रश्न दिलेले असतात आणि जिथे दिलेलं नसतं तिथे तुम्ही स्वतःहून समजून घेऊन तिथे समजणं गरजेचं असतं की आपल्याला आयुर्वेदिक लिहायचं आहे का की नाही लिहायचं आहे की फक्त मॉडर्न लिहायचं आहे. तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. तेवढं तर तुम्ही आता नीट अभ्यास करत असताना लक्ष द्या. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये टंगची ॲनाटॉमी विचारली, म्हणजे सेन्सरी ऑर्गन एक विचारला आहे. त्यानंतर स्टमक, आमाशय शारीर, आमाशय लिहून तुम्हाला स्टमक पण लिहायचं आहे. त्यानंतर वृक्क शारीर, किडनी लिहायचं आहे, डायग्राम वगैरे काढायचे आणि मेडुला ऑब्लॉंगेटा CNSमधून. तर आतापासून मी तुम्हाला सांगतो हा पहिला पेपर आपण बघतोय 2014चा. तिथून पुढे मी तुम्हाला सांगतोय की LAQकडे जास्त लक्ष द्या. ते कोणते प्रिव्हियस इयरला पडलेले आहेत ते व्यवस्थित बघा, कोणते जास्त पडलेत ते नीट रिवाईज करा, त्याचे डायग्राम्स वगैरे बघा आणि ते प्रॅक्टिस करा. त्यानंतर समर 2014चा पेपर अजून एक, त्यामध्ये मसल्स ऑफ हे 3 मार्कांचे प्रश्न बघून घ्या. 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये इंटरनल ट्रायगोन ऑफ युरिनरी ब्लॅडर, त्यानंतर लिगामेंट ऑफ युटेरस, सिक्रिशन्स ऑफ द पिच्युटरी ग्लँड, कंटेंट्स ऑफ मिडल इयर, ऑप्टिक नर्व, स्टमक बेड, राईट इलियाक फोसा. आता इथे बघा तुम्ही स्टमक बेड विचारला आहे SAQमध्ये, मग इथे स्टमक LAQला विचारलेला नाही. तर असे कॉम्बिनेशन असतात की स्टमक जर LAQ येणार असेल तर त्याच्यावर SAQ नसेल, दुसरा काहीतरी SAQ असेल असं. तर लॉंग आन्सरमध्ये स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमधला डिफरन्स विचारला आहे आणि सिकम एक्सप्लेन करायला सांगितलं आहे. त्यानंतर राईट लंग डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर स्पायनल कॉर्ड आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिटेलमध्ये विचारली आहे. तर असे असतात, कॉम्बिनेशन्स असतात काही, ते सुद्धा स्टडी करा. सिलेबस कॉपी व्यवस्थित स्टडी करा. एकदा जर तुम्हाला सिलेबस कॉपी व्यवस्थित समजली, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन समजलं तर तुम्ही इझिली युनिव्हर्सिटी एक्झामचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही पेपर म्हणजे गेससुद्धा करू शकता किंवा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला समजू शकतं. त्यासाठी सिलेबस कॉपीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर विंटर 2015 हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये गॉल ब्लॅडर, त्यानंतर पोर्टा हिपॅटिस, टेस्ट बर्ड्स ऑफ द टंग, राईट द नेम्स ऑफ क्रॅनियल नर्व्स अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स, म्हणजे जे 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स आहेत ते तुम्हाला सिक्वेन्सने लिहायचे आहेत. आता फक्त इथं नावच लिहायची का, तर मग त्याचा ते काय सेन्सरी फंक्शन आहे, मोटार फंक्शन आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं जे कशाशी रिलेटेड आहे ते काय काम करतं हे तुम्हाला लिहायचं आहे. तसा तुमचा SAQ तयार होतो 5 मार्काचा. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ सेरोब्रस CSF लिहायचं आहे, त्याचं सर्क्युलेशन कसं होतं ते लिहायचं. अप्लाइड ॲनाटॉमी ऑफ सेरेबेलम, त्यानंतर रिलेशन्स ऑफ द अँटेरियर सर्फेस ऑफ राईट किडनी,
त्यानंतर LAQमध्ये बघा स्टमक परत रिपीट झालेला आहे. त्यानंतर सेन्सरी ऑर्गन्समधनं आयबॉल डिटेलमध्ये विचारलं आहे. स्पायनल कॉर्ड परत रिपीट झालेला आहे आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून युटेरस डिटेलमध्ये विचारलं आहे सोबत डायग्राम ॲप्लाइड ऑनॉटॉमी. तर स्टमकवर जास्त फोकस करा. आत्ता 3च पेपर बघितले तरी तो 2दा रिपीट झालेला आहे आणि इथून पुढे पण तुम्ही बघाल की स्टमक हा खूप मेन ऑर्गन आहे, तर त्याच्यावर LAQ फिक्स विचारतात. त्यानंतर समर 2016चा पेपर, त्यामध्ये हे 3 मार्कांचे प्रश्न वाचून घ्या एकदा. 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये पोस्टेरियर सरफेस ऑफ द लिव्हर, त्यानंतर मसल्स ऑफ टंग, टिम्पॅनिक मेम्ब्रेन, सिकम, कॉर्पस कॅलोझम, युरेटर आणि पोर्टल वेन हे SAQचे प्रश्न आहेत. LAQमध्ये लगेच 15ला पडला होता, 16ला सुद्धा तोच प्रश्न, डिस्क्राईब स्टमक इन डिटेल विथ डायग्रॅम. त्यानंतर डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ ग्लँड लिहून तुम्हाला राईट सुप्रारेनल ग्लँड डिटेलमध्ये लिहायचे. त्यानंतर राईट द डिव्हिजन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन शॉर्टमध्ये लिहून मग तुम्हाला स्पायनल कॉर्ड एक्सप्लेन करायचं आहे. बघा स्पायनल कॉर्डसुद्धा रिपीट झाला लगेच. त्यानंतर एक्सप्लेन ॲनाटॉमी ऑफ आय, म्हणजे आयची ॲनाटॉमी. तर म्हणजे फिक्स जे प्रश्न आहेत ते तरी व्यवस्थित करा. इथे तुमचे 30 ते 40 मार्क अशा प्रकारे होतील की प्रिव्हियस इयर केल्यामुळे तुमचे 30 ते 40 मार्क पेपरचे कन्फर्म होतील. त्यानंतर विंटर 2017चा पेपर आहे, त्यामध्ये हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. याच्याकडे स्किप करू नका, दुर्लक्ष करू नका. नेक्स्ट 5 मार्कांच्या क्वेश्चनमध्ये फंक्शन ऑफ द सेरेबेलम, त्यानंतर राईट अँड लेफ्ट रूट ऑफ द लंग, पॅपिले ऑफ द टंग, कार्टिलेजेस ऑफ द लॅरिंग्स, त्यानंतर त्रायवर्त योनी, गॉल ब्लॅडर आणि इम्पॉर्टन्स ऑफ सरफेस मार्किंग. नेक्स्ट LAQमध्ये इंद्रिय आणि इयर डिटेलमध्ये विचारलं आहे, म्हणजे थोडे इंद्रिय शरीर सांगून व्याख्या वगैरे लिहून कोणते इंद्रिय असतात ते लिहून, इयर तुम्हाला डिटेलमध्ये डायग्राम सकट विचारलं आहे. त्यानंतर स्प्लीन विचारलं आहे. एनलिस्ट द नेम्स ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स नावं लिहून थायरॉइड ग्लँड डिटेलमध्ये विचारली आहे. आणि शेवटचा LAQ आहे, त्यामध्ये क्रॅनियल नर्वची नावं विचारून तुम्हाला 8th आणि 10th क्रॅनियल नर्व एक्सप्लेन करायला सांगितले. आता क्रॅनियल नर्वमध्ये काय एक्सप्लेनेशन असणार, तर ती कोणती आहे, कशाशी रिलेटेड आहे, त्याचं फंक्शन काय आहे, मोटर सेन्सरी, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. अशा प्रकारे LAQ अटेम्प्ट करायचा. त्यानंतर समर 2018चा पेपर आहे, त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट आहेत शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 5 मार्काचे, त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स इन राईट अँड लेफ्ट लंग जे आपण नोट्समध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रॅकियल प्लेक्सस, मसल्स ऑफ टंग, सर्कल ऑफ विलिस, त्यानंतर मांसधारा कला, सिकम आणि इयर ऑसिकल्स असे SAQ आहेत. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये तुम्हाला ॲनाटॉमी ऑफ लिव्हर इन डिटेल विथ डायग्राम विचारलेली आहे. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ आय, त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ स्प्लीन आणि राईट सेरेबेलम इन डिटेल. तर असे तुमचे 4 LAQ राहतील किंवा राहतात. त्यानंतर नेक्स्ट समर 2020चा पेपर आहे, त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न, त्यामध्ये लिव्हर, हार्टचा ब्लड सप्लाय, पॅनक्रियाच्या ॲप्लाइड ॲनाटॉमी, वर्मीफॉर्म अपेंडिक्स, कॉर्पस कॅलोसम, टिम्पॅनिक मेम्ब्रेन असे विचारलेले आहेत. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये सरफेस मार्किंग ऑफ द स्प्लीन, त्यानंतर पॉन्स, वॅगस नर्व, फॅलोपियन ट्यूब ऑर युटेराइन ट्यूब्स, त्यानंतर डक्टस डिफरन्स ऑर वास डिफरन्स, राईट अँड लेफ्ट लंबार रिजन आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये राईट डाऊन स्टमक इन डिटेल, नंतर सेरेबेलम इन डिटेल. CNSमधनं म्हणजे CNS बऱ्यापैकी सर्व तुम्ही कवर करा, जसं की त्याचं क्लासिफिकेशन झालं, मग कोणाला काय म्हणतात, कोण कसं, PNS काय, CNS काय, ANS काय ते बघून ठेवा, त्याचे एक्झाम काय कुठून जातं. त्याच्यानंतर जे पार्ट्स आहेत ब्रेनचे ते त्याच्यामध्ये SAQ येऊ शकतात, सेरेबेलम, सेरेब्रम, पॉन्स, कॉर्पस कॅलोसम, तर ते सर्व करा. ते जे क्रॅनियल नर्व्ज आहेत त्या व्यवस्थित करा, स्पायनल कॉर्ड करा. तर हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयरला पडत आहेत, ते तुम्ही बघताय की तुम्हाला दिसत आहेत ते प्रश्न इथं पडलेले, त्यामुळे ते व्यवस्थित करा. त्यानंतर राईट डाऊन आयबॉल इन डिटेल, डिस्क्राईब पिट्युटरी ग्लँड इन डिटेल. तर मी तुम्हाला सांगतो की स्टमक आणि आयबॉल, त्यानंतर सेरेबेलम हे तुम्हाला प्रश्न वारंवार दिसत आहेत, असं जरी म्हणू शकता की दर पेपरमध्ये दिसत आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित नीट स्टडी करा. त्यानंतर समर 2021च्या पेपरचे हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये थोरॅसिक डक्ट, ॲनल कॅनल, मेझेंट्री, पोर्टल वेन, इपिप्लोइक फोरामेन, सिकम आणि ओव्हरी. तर हे असे SAQ पडलेले आहेत. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ स्पायनल कॉर्ड, बघा मी तुम्हाला म्हणलेलं. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ आय, परत तोच. डिस्क्राईब डिटेल ॲनाटॉमी ऑफ स्टमक आणि डिटेल ॲनाटॉमी ऑफ पॅनक्रियाज. तर तुम्हाला स्टमक, आय, स्पायनल कॉर्ड, सेरेबेलम हे प्रत्येक पेपरमध्ये दिसत आहेत, तर ते व्यवस्थित स्टडी करायला काही हरकत नाही. म्हणजे एक प्रॉपर आन्सर तयार करून ठेवायचा, पेपरमध्ये विचारलं की तेवढं लिहून यायचं. म्हणजे इथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समुळे 30 ते 40 मार्क तुम्हाला आरामात पेपर 2मध्ये कवर होऊन जात आहेत. आणि पेपरमध्ये 30 ते 40 मार्क अशा प्रकारे जर कवर होत असतील आणि बाकीचे 20-25 मार्क तुम्ही व्यवस्थित लिहिला तर तुम्हाला पासिंग काही अवघड नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट समर 2022चा पेपर, त्यामध्ये हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. असं नाही की ह्याला इग्नोर करू नका, मी सारखं वारंवार तुम्हाला सांगतो की हे सुद्धा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांच्या स्वरूपात विचारू शकतात, ज्याच्यात मॅटर लिहिण्यासारखं आहे, किंवा ह्यामध्ये एखादा पॉईंट आणखीन ॲड करतील आणि मग विचारतील, त्यामुळे ते स्किप करू नका. एकदा कमीत कमी ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये नझल सेप्टम, कॉर्निया, ॲनल कॅनल, ट्रकिया, अपेंडिक्स, लेसर ओमेंटम आणि स्क्रॉटम. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये राईट इन डिटेल थायरॉइड ग्लँड विथ अप्रोप्रिएट डायग्राम,
त्यानंतर राईट इन डिटेल ॲनाटॉमी ऑफ स्टमक अँड इट्स अप्लाइड ॲनाटॉमी. त्यानंतर डिस्क्राईब इन डिटेल द ॲनाटॉमी ऑफ युरिनरी ब्लॅडर विथ ॲप्रोप्रिएट डायग्राम्स. डिस्क्राईब डिटेल ॲनाटॉमी ऑफ सेरेबेलम अँड इट्स अप्लाइड ॲनाटॉमी. त्यानंतर समर 2023चा पेपर, त्यामधले आता 23पासून म्हणजे 21 बॅचपासूनच पुढे SAQ आणि LAQ फॉर्मॅट चालू झाला होता. तर यामध्ये फक्त SAQ आणि LAQ आहेत. तर 5 मार्कांचे क्वेश्चन बघूया. त्यामध्ये आशय शारीर, क्षिप्रमर्म, राईट ॲट्रियम, त्यानंतर डिफरन्स बिटवीन राईट अँड लेफ्ट लंग्स, युरेटर, ट्रायगन ऑफ ब्लॅडर, फॅलोपियन ट्यूब आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन अशा प्रकारचे SAQ सध्या म्हणजे लेटेस्ट विचारले गेलेले आहेत. तर ते सुद्धा प्रॅक्टिस करा. त्यानंतर नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये आता इथे बघा थोडेफार लॉंग आन्सर क्वेश्चन कसे असावे की 1-2 लाईनीचे असतात. आपल्याला मागच्या पेपरमध्ये अनुभव आहे, पण इथे जरा वेगळ्या प्रकारे क्वेश्चन बनवलेले आहेत. तर त्यांनी काय सांगितलं, डिस्क्राईब द ॲनाटॉमी ऑफ स्टमक. आता स्टमकच्या ॲनाटॉमीत विचारले जसं मागे विचारत होते, पण त्यांनी स्पेसिफिक पॉईंट्स दिलेले आहेत की एक्सटर्नल फीचर्स, रिलेशन, इंटरनल स्ट्रक्चर, अप्लाइड ॲनाटॉमी. तर तेवढेच जे पॉईंट्स कवर करून तुम्हाला ते आन्सर लिहायचं आहे. एक्स्ट्राचं काही तिथे गरज नाही आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन मर्म, पण अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. त्याची व्याख्या लिहायची आहे, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण लिहून त्याचं महत्त्व लिहायचं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे नवीन फॉर्मॅट तुम्ही बघू शकता की खूप स्पेसिफिक प्रश्न विचारले तर तेवढंच लिहायचं आहे. पण तेच जर आपण 2014पासूनचे पेपर बघितले तर फक्त एवढंच दिलं आहे की स्टमक डिटेलमध्ये वर्णन करा. म्हणजे तिथे तुम्हाला खूप पॉईंट्स लिहायचे आहेत, कारण तो 15 मार्कांचा क्वेश्चन होता. आता 10 मार्कांसाठी त्यांनी काय केलेलं आहे की स्पेसिफिक या 4 गोष्टीत लिहा. मग म्हणजे बऱ्यापैकी त्यामध्ये सर्व डिस्ट्रीब्युशन कवर होऊन जातं मार्कांचं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे स्त्रोतसाची व्याख्या लिहून त्यामध्ये त्याचं प्रकार, संख्या, स्त्रोतसांची नावे, मूलस्थान आणि त्याचं व्यवहार शारीर म्हणजे क्लिनिकल ॲप्लिकेशन लिहायचं आहे. आणि चौथा LAQ आहे डिस्क्राईब द ॲनाटॉमिकल ॲस्पेक्ट ऑफ आयबॉल. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी जर पेपर बघितले असतील तर सेन्सरी ऑर्गन्समधून आयबॉल हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर दुसरा बघायला गेलं तर इयरमध्ये SAQ विचारतात, टिम्पॅनिक मेम्ब्रेन, इयर ऑसिकल्स, मिडल इयर, इनर इयर असं. आणि स्किन आणि टंगवर सुद्धा प्रश्न आहेत, 2-3 विचारलेले आहेत. तर ते सुद्धा व्यवस्थित करा. स्किनवर जास्त प्रश्न ॲनाटॉमीमध्ये विचारलेले नाही आहेत, ते जास्त प्रश्न फिजिओलॉजीमध्ये विचारतात, त्याचे फंक्शन्स वगैरे. आणि नोजमध्ये सुद्धा LAQ चान्सेस कमी आहेत, पण तू त्यामध्ये पार्ट वाईज SAQ विचारू शकतात. त्यानंतर शेवटचा पेपर तो म्हणजे समर 2024चा पेपर आहे. त्यामधले SAQ बघूयात. राईट द सुश्रुत आणि चरकानुसार कोष्टांगांची नावे, त्यांची संख्या लिहायची. म्हणजे दोन्ही आचारानुसार त्यांची संख्या पण आणि त्यांची नावं पण लिहायची. झाला तुमचा SAQ. पण त्यामध्ये मग अजून काय आलं पाहिजे, तर कोष्टांगाचा श्लोक असेल तर तो आला पाहिजे, त्याची व्याख्या आली पाहिजे. तर असं करून तुम्ही SAQ अटेम्प्ट करा. त्यानंतर कोणतेही 5 रुजाकार मर्मांची नावं, संख्या, प्रमाण, आधुनिक रचना व विविध लक्षणे मुद्द्यानुसार लिहा. त्यानंतर ॲबडॉमिनल आवर्टा अँड इट्स ब्रांचेस, प्लुरा, पोस्टेरियर रिलेशन ऑफ बोथ किडनीज. त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड, मेल अँड फिमेल युरेथ्रा आणि पित्तधारा कला डिटेलमध्ये लिहायची. या पेपरमधले LAQ बघायला गेलं तर एक्सप्लेन लिव्हर विचारला आहे. त्यामध्ये त्याचे पॉईंट्स दिलेत, त्यानुसार तुम्हाला लिव्हर एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग मर्म विथ डायग्राम अँड फॉलोइंग पॉईंट्स. हृदय, नाभी, बस्ती आणि गुदमर्म तुम्हाला लिहायचे आहेत. त्यामध्ये त्याचं काय काय लिहायचं आहे, संख्या, प्रमाण, त्याचे प्रकार लिहायचे आहेत, कोणता प्रकार आहे ते, ट्रॉमॅटिक इफेक्ट्स, विविध लक्षणं आणि मॉडर्न स्ट्रक्चर, त्याच्याशी असोसिएटेड मॉडर्न स्ट्रक्चर कोणते ते लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा LAQ आहे हृदय शारीर लिहून तुम्हाला लेफ्ट वेंट्रिकल विथ डायग्राम डिटेलमध्ये लिहायचं आहे. म्हणजे थोडाफार आधी हृदयचा आयुर्वेदिक ॲस्पेक्ट लिहायचा आणि मग फक्त लेफ्ट वेंट्रिकल एक्सप्लेन करायचे, पूर्ण हार्ट एक्सप्लेन करत बसू नका. त्यानंतर जीवा शारीर लिहून आधुनिक शास्त्रानुसार जीवा सविस्तर वर्णन करा. 2024चा म्हणजे लेटेस्टचा एकच पेपर असा आहे ज्याच्यामध्ये जीवा हा LAQ विचारला आहे. तर बऱ्यापैकी पेपरमध्ये इयर किंवा आयबॉलच विचारलेला आहे. तर व्यवस्थित स्टडी करा. हे होते 2014पासून ते मागील वर्षापर्यंतचे प्रिवियस इयर रचनाशास्त्र पेपर 2चे क्वेश्चन पेपर्स. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की कमीत कमी 30 ते 40 मार्कची आयडिया तुम्हाला आलीच असेल अशी मी अपेक्षा करतो. जर समजलं नसेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पूर्ण एकदा बघा आणि ऐका. आणि आवाज कमी करून म्यूट करून बघू नका, कारण जे मी बोलतोय ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि नक्कीच या सर्व व्हिडिओचा, या सर्व PYQचा तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 100% फायदाच होणार आहे. तसंच जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ही कन्सेप्ट आवडली असेल की प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असे जर व्हिडिओमध्ये देत असेल तर ते तुम्हाला समजत आहेत आणि वारंवार ऐकल्याने तुम्हाला ते क्वेश्चनसुद्धा आयडिया येते की कोणते क्वेश्चन्स येतील, तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणखीन जर तुम्हाला कोणते वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील किंवा वेगळी काय आयडिया असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आपण त्याचे देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आपण लवकरच भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.